नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात तुम्ही बघितलं असेल की जी माणसं खूप साधी, सरळ आणि भोळी असतात त्यांनाच लोक जास्त त्रास देतात. लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि शेवटी तीच माणसं दुःखी होतात. पण जर तुम्हाला आयुष्यात खरोखर खुश राहायचं असेल, प्रगती करायची असेल, तर तुम्हाला थोडं चालाक बनायला शिकावं लागेल. चालाक म्हणजे कोणाची फसवणूक करणं नाही, तर स्वतःला फसवणुकीपासून वाचवणं आणि हुशारीने वागणं. आज मी तुम्हाला असे 8 उपाय सांगणार आहेत जे तुम्हाला एक स्मार्ट आणि यशस्वी व्यक्ती बनवतील. नंबर 1. स्वतःची गुपिते कोणालाही सांगू नका. आपण अनेकदा भावनेच्या भरात आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, घरातील समस्या, भविष्यातील प्लॅन्स किंवा स्वतःची कमजोरी इतरांना सांगून टाकतो. त्या क्षणी समोरचा आपला जवळचा वाटत असतो, पण प्रत्येक नातं कायम तसंच राहील याची खात्री नसते. आजचा मित्र उद्या परिस्थिती बदलल्यावरती दूर जाऊ शकतो किंवा विरोधातही उभा राहू शकतो. त्यामुळे आपल्या वैयक्तिक गोष्टी आणि गुपितं जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. गुपितं ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ताकद असते. सगळं काही सगळ्यांना सांगितलं तर लोक आपल्याला सहज समजू लागतात आणि कधी कधी त्यांचा गैरफायदा घेतात. पण जेव्हा आपण मर्यादित बोललो आणि काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवतो, तेव्हा आपल्या भोवती एक वेगळीच प्रतिष्ठा तयार होते. लोक आपल्याला गंभीरपणे घेतात आणि आदरही करतात. म्हणून प्रत्येक गोष्ट शेअर करण्यापेक्षा विचारपूर्वक बोलणं आणि काही गोष्टी मनात ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. उपाय 2. भावनांपेक्षा डोक्याने निर्णय घ्या. आपण अनेकदा रागात, दुःखात किंवा खूप आनंदात असताना लगेच निर्णय घेतो. पण अशा वेळी घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात, कारण त्या क्षणी आपलं मन स्थिर नसतं आणि आपण नीट विचार करू शकत नाही. काही लोक आपल्या भावनांचा फायदा घेतात. ते आपल्याला चिडवतात, खुश करतात किंवा दबाव टाकतात आणि आपण त्यांच्या म्हणण्यावरती लगेच निर्णय घेतो. म्हणूनच आयुष्यात यशस्वी आणि समजूतदार बनण्यासाठी भावनांवरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा थोडा वेळ शांत राहा, स्वतःला विचार करा आणि त्या निर्णयाचे फायदे तोटे नीट समजून घ्या. भावनांपेक्षा डोक्याने घेतलेले निर्णय नेहमीच जास्त योग्य आणि सुरक्षित असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचार करूनच कृती करा. यातच खरा शहाणपणा आहे. नंबर 3. मदतीची अपेक्षा करू नका. आयुष्यात अनेकदा आपण इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवतो. मित्र, नातेवाईक किंवा जवळचे लोक आपल्या गरजेच्या वेळी आपल्यासोबत उभे राहतील असं वाटतं. पण जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला निराशा आणि दुःख जाणवतं. त्यामुळे सतत आनंदी राहायचं असेल तर अपेक्षा कमी करणं खूप खूप गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की लोक वाईट असतात, पण प्रत्येकाची स्वतःची परिस्थिती आणि मर्यादा असतात. म्हणून आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण स्वावलंबी बनतो तेव्हा कोणाच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागत नाही आणि आत्मविश्वासही वाढतो. स्वतःचे पाय इतके मजबूत करा की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्वतः उभे राहू शकता. मदत मिळाली तर छानच, पण नाही मिळाली तरी पुढे जाण्याची तयारी ठेवा. हाच खरा शहाणपणा आणि यशस्वी आयुष्याचा मंत्र आहे. नंबर 4. लोकांच्या राजकारणापासून लांब राहा. आपल्या आजूबाजूला जिथेही 4 लोक एकत्र येतात तिथे चर्चा, गॉसिप आणि कधी कधी वाद सुरू होतात. ऑफिस, घर किंवा मित्रांच्या गटात कोणाबद्दल वाईट बोलणं, टीका करणं किंवा इतरांच्या भांडणात पडणं हे खूप सामान्य झालं आहे. पण हुशार आणि चालाक व्यक्ती अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहतो. कारण गॉसिपिंगमध्ये अडकणं म्हणजे नकळत स्वतःचं नुकसान करून घेणं. आज जे लोक तुमच्यासमोर दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात तेच उद्या दुसऱ्यांसमोर तुमच्याबद्दलही तसंच बोलू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये सहभागी होण्यापेक्षा शांत राहणं
आणि स्वतःच्या कामावरती लक्ष देणं जास्त योग्य ठरतं. आपल्या बोलण्यावर आणि संगतीवरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे. जितकं तुम्ही गॉसिप पासून दूर राहाल तितकंच तुमची इमेज स्वच्छ आणि मजबूत राहील. लोक तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवतील आणि तुमचा आदरही करतील. उपाय 5. आपल्या कमकुवतपणावरती काम करा. आपण अनेकदा इतर लोक बदलावे अशी अपेक्षा ठेवतो, पण खरं पाहिलं तर सर्वात प्रभावी बदल हा स्वतःमध्ये केलेला असतो. प्रत्येक माणसात काही ना काही कमकुवत बाजू असते. काहींना भीती वाटते, काहींना लोक पटकन फसवतात, तर काहींना आत्मविश्वास कमी असतो. या गोष्टी ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कमजोरी स्वीकारता आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही हळूहळू मजबूत बनता. नवीन कौशल्य शिकणं, अनुभवातून धडे घेणं आणि स्वतःला सतत अपडेट ठेवणं यामुळे तुमची क्षमता वाढते. तुमचं ज्ञान आणि समज हीच तुमची खरी ताकद असते. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा लोक तुम्हाला कमी लेखू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करा. यातच यश आणि आत्मविश्वास दडलेला आहे. उपाय 6. वेळ पडल्यास कठोर बना. चांगुलपणा म्हणजे नेहमीच शांत राहणं किंवा सगळं सहन करणं नाही. अनेकदा आपण इतरांना दुखवू नये म्हणून गप्प बसतो, पण काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवतात. अशा वेळी कठोर होणं खूप गरजेचं असतं. जर कोणी वारंवार तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर त्याला स्पष्टपणे थांबवायला शिका. आपल्या भावना आणि मर्यादा ठामपणे सांगणं ही कमजोरी नसून ताकद आहे. लोकांना हे कळलं पाहिजे की तुम्ही शांत स्वभावाचे आहात, पण कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा अपमान सहन करत नाही. आपल्या आयुष्यात काही स्पष्ट सीमा ठरवा. कोणाशी कसं वागावं आणि कोणाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवा. जेव्हा तुम्ही ठाम आणि आत्मविश्वासाने वागता तेव्हा लोक तुमचा आदर करतात. योग्य वेळी कठोर होणं हेच स्वतःचा सन्मान जपण्याचं खऱ्या अर्थाने लक्षण आहे. उपाय 7. स्वतःच्या प्रगतीबद्दल शांत राहा. आपण अनेकदा उत्साहात येऊन आपल्या भविष्यातील योजना, कमाईचे लक्ष किंवा पुढचे मोठे प्लॅन्स सगळ्यांना सांगून टाकतो. पण प्रत्येक गोष्ट आधीच सांगणं नेहमीच फायदेशीर ठरत नाही. कारण काही लोक तुमच्या प्रगतीवर आनंदी होत नाहीत. ते नकळत नकारात्मक विचार करतात किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच शांतपणे काम करणं आणि योग्य वेळ आल्यावरती परिणाम दाखवणं हे जास्त प्रभावी ठरतं. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त कृती करता तेव्हा तुमचं यशच तुमच्यासाठी बोलू लागतं. यामुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदर आणि उत्सुकता वाढते. लक्षात ठेवा, खरा आत्मविश्वास ओरडून सांगावा लागत नाही, तो आपल्या कामातून दिसतो. त्यामुळे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करा आणि यश मिळाल्यावर जगाला कळू द्या. काम असं करा की यश स्वतः गाजलं पाहिजे. हाच खरा स्मार्ट मार्ग आहे. उपाय 8. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवर लक्ष द्या. आपण अनेकदा लोकांच्या गोड बोलण्याला पटकन भुलतो. कोणी आपलं कौतुक केलं, आपल्याशी प्रेमाने बोललं की आपण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतो. पण खरं महत्वाचं असतं ते त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांची कृती. कारण बोलणं खूप सोपं असतं, पण त्या शब्दांनुसार वागणं हेच व्यक्तीचं खरं स्वरूप दाखवतं. चालाक आणि समजूतदार व्यक्ती कधीही फक्त बोलण्यावरती विश्वास ठेवत नाहीत. ती व्यक्ती समोरच्याचं वागणं, त्याचा स्वभाव आणि त्याच्या आधीचा अनुभव पाहते. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती प्रत्यक्षात काय करते हेच जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच कोणाचं कौतुक ऐकून लगेच हुरळून जाऊ नका. शांतपणे निरीक्षण करा आणि वेळ द्या. जेव्हा तुम्ही लोकांच्या कृतीवरती लक्ष देता तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता
आणि फसवणूक टाळू शकता. तर मित्रांनो, हे होते 8 उपाय जे तुम्हाला जीवनात खुश आणि चालाक बनवतील. लक्षात ठेवा, चालाक बनणं म्हणजे कोणाचं वाईट करणं नाही, तर स्वतःचं आयुष्य सन्मानाने जगणं आहे. तुम्हाला यातील कोणता उपाय सगळ्यात जास्त आवडला? किंवा तुमच्यासोबत कधी असं झालंय का? किंवा तुमच्या भोळेपणाचा कोणीतरी फायदा घेतला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.